हे खाली कॅच घ्या रे. नमस्कार मित्रांनो, मी सागर निगम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा आपला जो ब्लॉग असणार आहे तो एक थोडा वेगळा ब्लॉग असणार आहे. आज आपण जात आहोत कलावंती दुर्ग जो ट्रेकिंग पॉईंट आहे तिकडे जातो आहे. आणि आपल्यासोबत 6 जण आहेत, एकूण 6 किंवा 5 जण असते. त्यांना आता पहिला भेटतो आहे आणि मग पुढच्या आपल्या ट्रेकला सुरुवात करतो आहे. ट्रेकला म्हणजे प्रवासाला सुरुवात करतो आहे. तर मित्रांनो, आता आपण पोचलेलो आहोत कलावंती दुर्गला. आणि इथून आपला वरचा जो ट्रेकिंगचा जो प्रवास आहे तो चालू झालेला आहे. आणि आपल्यासोबत कोण कोण आहे ते मी तुम्हाला आता पटकन हळूहळू सांगत जातो. तर आपल्यासोबत आहेत आपल्यासारखेच एक ब्लॉगर दादा. हाय दादा, कसा वाटतं आपला प्रवास? प्रवास खूप छानच आहे आणि खूप रोमांचक आहे. आणि सर्व आता पाऊस आला आहे त्यामुळे सगळीकडे आजूबाजूला हिरवळ आहे, छान पक्ष्यांचा आवाज येतो. आणि तुम्ही या नेचरचा आनंद घ्या. आणि दादाचा सुद्धा जो ब्लॉग आहे यूट्यूबला त्याचं ते नाव सांगतील. माझं ब्लॉगचं नाव आहे निलेश मुंडेकर. तर त्यालाही तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या देईनच सगळ्यांना. आपल्यासोबत अजून पण पोरं आहेत, सगळे पडावडवरती चालले आहेत. कारण सगळ्यांना पडावडवरती जाऊन जो निसर्गाचा आनंद आहे तो घ्यायचा आहे. कारण दुपार झाली तर परत वरती जाऊन उन्हामध्ये चढण्यापेक्षा आता पटापट चढून एक नेचर एन्जॉय करतात. तर चला आपण आपल्या पुढच्या प्रवासाला एन्जॉय करू. तर आज आपल्यासोबत अजून एक तिसरे ब्लॉगर आहे, तर त्यांची मी ओळख करून देतो. हॅलो एव्हरीवन. हे आहेत आपल्यासारखे नवीन ब्लॉगर अभिषेक गराडे ब्लॉग. यांचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, त्यांची तुम्ही पहा. आणि आपल्या सगळ्यांच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझ्या भावाला सपोर्ट करत राहा. असे नवीन नवीन कंटेंट तुम्हाला भेटतच राहतील, त्याबाबत काही टेन्शनच नाही. कीप सपोर्टिंग, कीप वॉचिंग, कीप शेअर. आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कसं वाटतं ब्लॉग. फुल एक्साइटमेंट बऱ्याच दिवसानंतर, लॉकडाऊन नंतर ट्रेकिंगला फायनली निघालेलो आहे. ट्रेकिंग करत आहोत, निसर्गाच्या सानिध्यात राहून त्याचा आनंद लुटायचा मजा पूर्णपणे वेगळा. निसर्गाचा पुरेपूर आनंद लुटताना सगळीकडे थांबून फोटोशूट
सगळं एकदम मजेमध्ये करतोय, सगळं एकदम जबरदस्त होतो. जवळजवळ अर्धा गड चढलो, वय 22. एकदम हालत खराब आहे. आता पुढे चढू की नाही चढू माहीत नाही. पण आता आपल्यात असे एक व्यक्ती सापडले आहेत, त्यांचं वय तुम्हीच विचारा. फक्त आणि फक्त काका तुमचं वय वर्ष 68. 68. आणि काय आपल्या नाशिकवरून एकटेच ना? नाही आहेत 5 चालू. अच्छा, नाशिकवरून आलेत. सकाळी का किती वाजता चालू केलं? सकाळी तरी एखादी तास झालं तरी. 1 तास. 1 तासात मानलं. वयाच्या 30 नंतर माणूस बोलतो बाबा बाईक नाही चालू शकत. काकाच कलावंती गड चढतात म्हणजे विचार करा. आणि हा वरतून तुम्ही नजारा बघा. सलाम काकांना. टाकणार आहे का यूट्यूबला? हो, काय म्हणून? सागर लिगम ब्लॉग्स. सागर लिगम ब्लॉग्स. सागर लिगम ब्लॉग. हां. तर आपण आता कलावंतीला आलो आहे आणि जो खतरनाक थरकाप कापणं असा सीन आहे तो आता स्टार्ट होत आहे. खूप हार्ड पॉईंट आहे. ह्याच्यानंतरचा जो पॉईंट आहे तो ह्याच्यापेक्षा बेकार आहे. सॉरी. पायऱ्यांचा थरारक मुमेंट चढलोय पूर्ण. मातरम 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 जय. कॅच घेता येतं ना मित्र. रर महादेव. ए खाली कॅच घ्या रे. कमॉन सागर कमॉन. पकड पकड अशी पकड. एक मिनिट.
ये टॉपर आहेस तू, ये. ये तुझ्याने होऊ शकतं. हंडीच्या 70 तराला काय वाटत नाही ते पण भावा मला तरी चढू द्यायचा पूर्ण. आता तर बघ भाऊ मला तर चढू द्या यार. एक मिनिट मी जातो. तर फायनली आता आम्ही खाली उतरतो. आमचे काही जे पोरं आहेत ते वरती गेलेत पण ते मागून आले. आम्ही पटापट 3 जण पटापट एकदम वरती गेलो आणि ते
लास्टला ते हळूहळू एकदम आले. ते आता वरती गेलं तेवढ्यात आम्ही गाड्यांच्या इथे जाऊन गाड्यांची तपासणी करणार आहोत. खरंच एक वेगळा अनुभव होता. पहिल्यांदा प्रॉपर ट्रेकिंगला आलो, खूप वेगळा. आज समजलं प्रॉपरली की लवंगीण दुर्गाला चित्तथरारक अनुभव का म्हणतात, की म्हणजे तिथे गेल्यानंतर चित्तथरारक अनुभव कसा येतो तो आज प्रॉपरली मिळाला. खूप मजा आली. थकलोय पाहत. आपली आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. मग कोणता पार्ट तुम्हाला आवडला ते कमेंटमध्ये नक्की मला कळवा.